हाय हॅलो नमस्कार, मी ऋतुजा स्वागत करते तुमचं माझ्या ह्या शेवटच्या ब्लॉगमध्ये. हो, तर हा लॉंग व्हिडिओ ह्या चॅनलवरचा शेवटचा लॉंग व्हिडिओ असेल, कारण मी लॉंग व्हिडिओ टाकणार नाही आहे इथून पुढं. कारण पण तसंच आहे, हा चॅनल ओपन केलेला मी 1 वर्ष झालंय आणि ह्या 1 वर्षात म्हणजे तेव्हा तर सौ खूप लहान होते, तेव्हा पण मी हे ओपन केलं होतं आणि तेव्हा पण मी सगळं करत होते, सगळी कामं करून तिला सांभाळून हे सगळं एडिटिंग वगैरे सगळं करायचं, शूट करायचं, हे सगळं जमत होतं. पण मग अशातच काय झालं की मला ते जमना, कारण माझी सगळ्यात मोठी सपोर्ट सिस्टीम माझ्यापासून लांब गेली आहे. आम्ही सानूला ना बाहेरच्या म्हणजे दुसऱ्या शाळेत घातलं शिकायला, आमच्यापासून खूप लांब आहे ती सध्या. सो ती माझा कुठे ना कुठे खूप मोठा सपोर्ट सिस्टीम होता ह्या सगळ्यामध्ये. त्याच्यामुळं ती गेली आणि 1 महिना तर मला सुधारलंच नाही, कारण त्यांचं ना असं झालं की तिचं ऍडमिशन खूप लेट आम्ही अप्लाय केलं होतं, त्याच्यामुळे आम्हाला कन्फर्मेशन पण लेट आलं. सो इथं ती 15 दिवस शाळेत गेली इथल्या आणि 15व्या दिवशी आम्हाला कन्फर्मेशन आलं की झालंय तुमचं ऍडमिशन म्हणून. आम्ही 2 दिवसात सगळी तयारी केली आणि तिला आज आम्हाला मेसेज आला आणि परवा दिवशी आम्ही तिला सोडून आलो, असं झालं. आणि खूप मोठा धक्का बसला होता मला तर, कारण एकदमच अचानक की आम्ही होप सोडून दिली होती की नाही होत ह्या वर्षी ऍडमिशन, आपण पुढच्या वर्षी ट्राय करूया. सो पूर्णपणे हे होप सोडून दिली होती आणि अचानकच असा धप्पा बसला केल्यासारखा झाला तो. आणि खरंच खूप मोठा धक्का बसला, कारण आम्ही तिला कधीच सोडलेलं नाहीये. ती जाऊन जाऊन फक्त आईकडे जायची आणि तिथेही 2 दिवस पण राहिली ना तर तिची 4 फोन असायची दिवसाची, मम्मा जेवली का, मम्मा गुड नाईट, मम्मा गुड मॉर्निंग. सो ती आमच्या दोघांशी म्हणजे सगळ्यांशी, तिचा स्वभाव तसा आहे, ती खूप कनेक्टेड, एक जीव लावते सगळ्याला. आणि खूप खूप एडेने झालं 1 महिना म्हणजे काहीच सुधारलं नाही. आम्ही 1 आठवडा तर काय काय करतो हेच कळत नव्हतं. मी तर एकदम अशी बघत बसले की तशीच एकदम अशी शून्यात जायचे तिच्या आठवणीमध्ये. सो हे सगळं झालं, 1 महिना गेला त्याच्यात आणि त्याच्यानंतर मी केलं हे ट्राय. आषाढी एकादशीच्या आधी त्या आसपास माझे एक लॉंग व्हिडिओ आला, 2 शॉर्ट व्हिडिओ आले, असं झालंही. पण मग असं व्हायला लागलं की 6वीवर त्याचं माझी कुठेतरी चिडचिड निघायला लागली की मला शूट करू देत नाहीये ती का, किंवा मध्ये मध्ये येते, स्टँड तरी हलवणार, ट्रायपॉड हलवणार, एडिटिंग करताना तरी साईडलाच बसणार. मग ते कंटिन्यू म्हणजे ती फोनच्या पुढं राहतीये असं वाटायला लागलं मला. आणि म्हणजे पहिलं कसं असायचं, सानू असायची, सो ती तिला बघायची म्हणजे तिचं असं आहे साऊचं की तिला आसपास माणसं असले की ती बरोबर खेळती, मग तिला कोणाचीच गरज नाहीये की माझ्यासोबतच खेळा, असंही नाही तिचं. तिची खेळती ती, पण एक पाहिजे. आणि आता मीच कामात आहे म्हणल्यास ती खेळणार नाही दुसऱ्यासोबत. जर मी फोन बघत बसले किंवा मी एडिटिंग करते तर ती त्याच्यातच डोकं घालून बसणार, असं आहे तिचं. सो एक माणूस तिला लागत होतं. आणि सानू अभ्यास जरी करत असेल ना तर मग ह्याच रूम मध्ये तिने अभ्यास करायची आणि खाली तिकडं खेळण्याच होती, तिकडं खेळत बसायची. त्याच्यामुळं सानू होती तेव्हा माझं कामाला काहीच टेन्शन नव्हतं तिचं, त्याच्यामुळे हे सगळं होत होतं. आठवड्याचे 3 लॉंग व्हिडिओ, 2 शॉर्ट, असं सगळं व्हायचं. पण आता होत नाहीये. आणि म्हणजे मला वेळ नसतो असं नाहीये. माझं एक ते 1:30च्या दरम्यान म्हणजे दुपारच्या जेवणासहित माझं सगळं काम होतं. 2 वाजता सावी झोपते, 2 ते 3 तास आरामात तिची झोप असते. सो 3 तास मला ते रिकामेच असतात. पण डेली व्लॉग मध्ये 1-1:30 पर्यंत जे माझं काम आहे तेच मी दाखवू शकते ना. मी जो रिकामा वेळ मी ह्याच्यात काय करून दाखवू. बरं, आता तुम्ही म्हणाल की ह्याच्यात एखादी रेसिपी दाखवू शकते, एखादी काही होऊ शकतं. हो, मी रेसिपी करेलही, पण आता त्याला खायला कोणी नाहीये. कारण हे काहीही असं नवीन खात नाहीत, सावीलाही असं काही आवडत नाही. सो मीच ते खाऊन खाऊन किती खाणार आहे ना. आणि एकट्या माझ्यासाठी तरी मला करायचा खूप कंटाळा. मी दुसऱ्यासाठी करू शकते, पण मी माझ्यासाठी नाही करू शकत. सो मला असं व्हायला लागलं की आता हे जे मी रेग्युलरली म्हणजे इझिली करू शकत होते डेली ब्लॉग, कारण माझं असं मी सुरूच ह्याच्यामुळे केलं होतं की मला काही नवीन करायची गरज नाहीये. मी जे करतेय, मी जे खातेय, मी जे जिकडं फिरतेय ते सगळं दाखवायचंय मला. आणि मी त्याच्यासाठी हे ब्लॉगिंग सुरू केलं होतं. पण आता तेच मला थोडंसं हे व्हायला लागलं की यार ह्याच्यासाठी वेगळा वेळ काढावा लागायला लागलाय आता, आणि तो माझ्याकडे नाहीये. म्हणजे मला शूटलाच टाइम नाही. मी एडिटिंग कितीही करू शकते, एडिटिंगचं काहीही नाही काय करणार. त्याच्यामुळं मला शक्य झालं तर मी शॉर्ट व्हिडिओ टाकेल, कारण माझा इंस्टाग्रामचा आणि युट्यूबचा शॉर्टवाला जो काही आहे
सेम आहे कंटेंट. त्याच्यामुळे मी शॉर्ट कंटिन्यू करायचा प्रयत्न करेल. पण मी आणखीनही तसं काही शुअर सांगू शकत नाही की मी शॉर्ट कंटिन्यू करेलच म्हणून. पण मी प्रयत्न नक्की करेन, कारण आता मला असं काहीतरी करावं म्हणून मी हे सुरू केलं होतं. कारण हा रिकामा वेळ आहे आणि तुम्हाला खरं सांगते, ह्या 2 महिन्यात हा वेळ रिकामा आहे ना, मला 2-3 तास मी साऊसोबत झोपी जाते. माझं ह्या 2 महिन्यात 3 किलो वजन वाढलंय. सो मला असं आहे की काहीतरी मला करायचं आहे. त्याच्यामुळं मग मी असं काहीतरी शोधात होते की जेणेकरून मला हे त्या 3 तासांमध्ये ते करता येईल. सो त्याच्यासाठी मी टेक्नॉलॉजी म्हणजे जे काही व्हिडिओ एडिटिंग कसं करायचं किंवा नवीन ॲप्स असतील, ॲप यूज कसे करायचे, AIच्या ट्रिक्स असतील किंवा ChatGPT, हाऊ टू यूज ChatGPT. देन आणखीन आपल्या हे असतं, नवीन मोबाईल लॉन्च झालेत किंवा हेडफोन असतील, कोणतं चांगलं आहे काय असं टेस्ट करून दाखवायचं, हे सगळं ह्याला म्हणतात टेक्नो चॅनल. सो मी ते सुरू करायचा विचार करते. मी आणखी सुरू केलेलं नाहीये, कारण मी डेली ब्लॉगचं चॅनल आज मनात आलं दुसऱ्या दिवशी सुरू केलं होतं. मला ह्यावेळेस तसं करायचं नाहीये, कारण टेक्नोमध्ये तुम्हाला टेक्नॉलॉजी दाखवायची म्हणजे ती स्वतः शिकायची आहे आधी. त्याच्यामुळे मी थोडंसं हळूहळू जाते, त्याचा अभ्यास करून ते सुरू करावं लागणार आहे, कारण ते डेली ब्लॉग इतकं सोपं नाही वाटत मला. पण हे 3 तास आहेत, सो ह्याचा काहीतरी उपयोग व्हावा याच्यासाठी मी ते चॅनल सुरू करणार आहे. आणि बाकी शॉर्ट मी माझे डेलीचे शॉर्ट टाकायचा प्रयत्न करेन. सो असं आहे. सो दिस इज लास्ट लॉंग व्हिडिओ ऑफ दिस चॅनल. आणि लवकरच भेटू आपल्या नवीन टेक्नॉलॉजी चॅनलवर. आणखीन मी सुरू केलं नाही, त्याच्यामुळं मी तुम्हाला नाव वगैरे काही सांगू शकत नाही. पण माझ्या मनात तर आहे टेक विथ ऋतुजा, आणि मी हे खूप सर्च केलं यूट्यूबवर, पण असं कोणतं चॅनल नाहीये. त्याच्यामुळं मी हाच विचार करते की मी ह्याच्या नावाने सुरू करेल. पण जर मी सुरू केलं तर तुम्हाला शॉर्टमध्ये मी नक्की शेअर करेल. सो तिथं स्टे ट्यून. इथं बाय बाय. सो दिस इज माय लास्ट व्हिडिओ. चला भेटू टेक्नॉलॉजी चॅनलवर. बाय.